जर इन्कम टॅक्सच्या ओल्ड रिजियनमध्ये असाल आणि तुम्हाला जर टॅक्स सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट करायची असेल, टॅक्स सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणती की जी आपण 80C सेक्शनमध्ये धरली जाते. 1.5 लाखापर्यंतचे जे लिमिट असतं, ज्यामध्ये आपण टॅक्स बेनिफिट घेऊ शकू अशी इन्व्हेस्टमेंट जी करता येते. तर ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंड्स मधल्या ELSS कॅटेगरीच्या स्कीम्समध्ये करू शकतात. ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. तुम्ही जेव्हा ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, जी 1.5 लाखापर्यंत अलाउड आहे, तेव्हा तुम्ही त्याच्या अगेन्स्ट टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात. आता ज्या या ELSSच्या स्कीम्स असतात त्या नेमक्या कोणत्या असतात? तर या स्कीम या प्युअर इक्विटी कॅटेगरीच्या, म्हणजेच 100% तुमची अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होईल अशा पद्धतीच्या या स्कीम्स असतात. या स्कीम्स जशा बाकी लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप या स्कीम्सचे जसे रिटर्न्स असतात तशाच पद्धतीचे या ELSS स्कीमचे सुद्धा रिटर्न्स असतात. या कॅटेगरीमध्ये साधारण तुम्ही 12% ते 14% वार्षिक रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतात. टॅक्स सेव्हिंगसाठी केलेली ही जी गुंतवणूक असते ही 3 वर्ष कंपल्सरी लॉक इन असते. सो जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केली तर आजच्या नंतर 3 वर्षांनी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करू शकतात. जर तुम्ही ELSS या कॅटेगरीमध्ये SIP केली असेल, म्हणजे तुम्ही दर महिना काही गुंतवणूक करत असाल, तर तुमची प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही दर 3 वर्षांनी फ्री होते. म्हणजेच जर तुम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये एखादी इन्व्हेस्टमेंट केली तर ती फेब्रुवारी 28 मध्ये फ्री होईल. मार्च 2025 मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट मार्च 2028 मध्ये फ्री होईल. अशा पद्धतीने 3-3 वर्ष ही इन्व्हेस्टमेंट लॉक होत जाते. मात्र ELSS ची इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड मधली टॅक्स सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट ही नक्कीच फायदेशीर ठरू शकते इतर जे टॅक्स सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा. तर नक्की विचार करा. मात्र लक्षात घ्या, जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या ओल्ड रिजिममध्ये असाल तरच ही इन्व्हेस्टमेंट करण्यात तुम्हाला फायदा आहे, तरच ही इन्व्हेस्टमेंट कन्सिडर होईल टॅक्स सेव्हिंगसाठी म्हणून. न्यू रिजिममध्ये तर अर्थात तशी काही टॅक्स सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट दाखवण्याची किंवा 80C सेक्शनची तरी नक्कीच सोय नाहीये.